निराधार योजनांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आज तुळजापूर तहसील कार्यालयावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। तालुकाध्यक्ष धैर्यशील भैया पाटील व अशोक जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात येत असून संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच इतर सामाजिक सुरक्षा योजनांतील लाभार्थ्यांच्या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे। योजनांमधील प्रलंबित प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळावा आणि अडचणी दूर कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी कार्यकर्ते व लाभार्थी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत। दुपारी मोर्चा तहसील कार्यालयावर धडकणार असून त्यानंतर प्रशासनाला निवेदन सादर करण्यात येणार आहे। AR न्यूज मराठी, रुपेश डोलारे, तुळजापूर, धाराशिव। काँग्रेस आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीनं मोर्चा काढण्याच्या संदर्भामध्ये आमचे अशोकराव जाधव यांनी सर्वांची संवाद करून आज 11 वाजता काढायचे ठरलेले होते। परंतु अचानक आमच्या अशोकरावनी सांगितले की राज्यपाल महोदयांचा दौरा ठरल्यामुळं सदरील मोर्चा सन्माननीय तुळजापूरचे PI मांजरे पाटील साहेब यांनी विनंती केली की आपला मोर्चा थोडा पुढे ढकलावा। त्यांचा विनंतीला मान देऊन आम्ही पुढे ढकललेला आहे। परंतु आज ही मोर्चा काढायची वेळ का आली? आज हे गोरगरीब आहेत, ज्यांना मुलं सांभाळत नाही, ज्यांना सुना सांभाळत नाही, ती जे काय दुसऱ्याच्या जीवावर राहतात, अशाला हे काँग्रेसनी, महाविकास आघाडी असेल, आघाडी सरकारने यांना श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना चालू केलेली आहे। त्या योजनेची आत्तापर्यंत सुरळीत पैसे मिळत होते, परंतु ह्या काय 5-6 महिन्यामध्ये शासनाने काहीतरी KYC नाही, ती पगार बंद करायची, 5-6 महिने त्यांची बंद पडलेली ती पगार मिळायची नाही। तसं प्रत्येकाचं झालं, कुठल्या ना कुठल्या कारणास्तव पगारी बंद पाडणे आणि राहिलेल्या 2-3 महिने बंद पडलेल्या त्याचे पगारीच मिळत नाही। तहसीलदार महोदयांना विचारलं, वरून निधी आलेला नाही, शासनाकडून तसा GR आलेला आहे, त्यांची साईट संजय गांधीची असेल, श्रावणबाळाची असेल, नेहमी बंद असते। कधी जा, पगार बंद, आधार कार्ड घेऊन गेलं, पासबुक गेलं, त्यांची साईट बंद आहे। ह्या लोकांनी करायचं काय? म्हणून आमचे अशोकराव जाधव असतील, आमचे साळुंखे दादा असतील, आमचे लाडूकर साहेब असतील, या सर्व लोकांनी पुढाकार घेऊन त्यांनी म्हणले की बाबा आपल्याला मोर्चा काढायचा आहे। हे आपला एवढा ह्या लोकांचा आवाज तरी शासनापर्यंत जावा यासाठी या उद्देशानं हे मोर्चा आम्ही काढलेला आहे। आणि थोड्या वेळानंतर राज्यपाल महोदय गेले की त्यानंतर आमची सुरुवात होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं गेल्या 1.5 महिन्यापासून तुळजापूर तालुक्यामधील निराधार लोकांच्या विविध मागण्याच्या संदर्भात मौजे काठी तालुका तुळजापूर येथे गेल्या 1.5 महिन्यापासून धरणे आंदोलनाचा कार्यक्रम चालू आहे तलाठी कार्यालयासमोर। परंतु आमच्या मागण्याला, या निराधारांच्या मागण्याला शासनाचा योग्य असा प्रतिसाद मिळत नव्हता आणि मिळतही नाही। आतापर्यंत 60-70% लोकांचं अनुदान, 3 महिन्याचं अनुदान, 2 महिन्याचं, कुणाचं 1 महिन्याचं अनुदान मिळालेलं आहे। त्या अनुदानामध्ये अतिशय अनियमितता झालेली आहे आणि इतरही मागण्या आहेत। त्या सर्व मागण्याच्या अनुषंगाने आम्ही धरणं आंदोलन ठेवलं होतं। त्या पिरियडमध्ये 1.5 महिन्याच्या वेळेमध्ये शासनाचा प्रतिसाद मिळाला नाही। माननीय तहसीलदार तुळजापूरचे यांची भेट झालेली नाही। एकदा नायब तहसीलदार आणि एकदा अव्वल कारकून 2 जण आले होते। त्याच्या उपर शासनाने आमच्या आंदोलनाला प्रतिसाद दिलेला नाही। आपल्या माध्यमातून सांगू शकतो, धरणे आंदोलनाला शासनाचा काही प्रतिसाद नसल्यामुळे आज आम्ही नाराज होऊन या लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयावर आज रोजी गुरुवार दिनांक 30/7/2026 रोजी मोर्चा काढायचं ठरवलं आणि त्यानुसार आम्ही तुळजापूरमध्ये सकाळी 11 वाजता सदर मोर्चाच्या नियोजनासाठी काढण्यासाठी हजर राहिलो। परंतु अचानक काल रात्री
माननीय राज्यपाल महोदय यांचा दौरा तुळजापूरला दर्शनासाठी येण्याचे आम्हाला येत असल्याचे सांगण्यात आले, पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आणि त्यामुळे त्यांनी तुमचा मोर्चा तूर्त स्थगित करावा अशी विनंती आम्हाला केली. परंतु सदर मोर्चा नियोजित होता. माननीय तहसीलदार साहेब तुळजापूर यांना आम्ही रितसर निवेदन दिलेलं आहे. लोकशाहीच्या शांततेच्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करणार म्हणून त्यांना पूर्वनियोजित सांगितलेलं आहे. पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे. पोलीस स्टेशनची परवानगी तुळजापूरच्या घेतलेली आहे. तरी त्यांच्या विनंतीला मान देऊन आणि आपल्या महाराष्ट्राचे गव्हर्नर येत असल्यामुळं पोलीस प्रशासनावर बर्डन येत असल्याचं त्यांनी सांगितल्यामुळं आम्ही फक्त 11च्या टायमिंगचा मोर्चा, 11च्या वेळेचा सकाळी 11 वाजताच्या टायमिंगचा मोर्चा फक्त आम्ही गव्हर्नर साहेब गेल्यानंतर काढणार आहोत असं निश्चित केलेलं आहे. त्यानुसार आम्ही आज रोजी इथं तुळजापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या ऑफिसमध्ये एकत्र जमलेलो आहोत आणि राज्यपाल गेल्यानंतर आमचा मोर्चा सुरळीत चालू होणार आहे. हा मोर्चा नियोजित राज्यपाल गेल्यानंतर आम्ही राज्यपाल जाऊ न जाऊ त्यांचा कार्यक्रम संपून 2 वाजता आम्ही सुरू करणार आहोत.